आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी आणि सकारात्मक दिशा देणारा ठरू शकतो, कारण लवकरच एक असा अत्यंत दुर्मिळ आणि महासंयोग चालून आलेला आहे, जो कित्येक वर्षांनी येतो. होय, 21 मे 2026 रोजी पवित्र अधिक मासात, ज्याला आपण पुरुषोत्तम मास देखील म्हणतो, वर्षातील सर्वात मोठा आणि शुभ मानला जाणारा गुरुपुष्यामृत योग येत आहे. ज्योतिषशास्त्रात या संयोगाला अमृतसिद्धी योग म्हटले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, हा योग कधी सुरू होणार, कधी संपणार, याचे महत्त्व काय, या दिवशी कोणते उपाय केल्याने तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मीचा वास राहील. त्यामुळे व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. आधी आपण हे समजावून घेऊया की हा योग इतका खास का आहे. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानले जाते. या नक्षत्रावर देवगुरू बृहस्पती म्हणजेच गुरु आणि शनिदेवाचा प्रभाव असतो आणि त्यातल्या त्यात यंदा हा योग अधिक मासात येत आहे. अधिक मास हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. जेव्हा अधिक मास आणि गुरुपुष्यामृत योग एकत्र येतात तेव्हा या दिवसाचे शुभ फळ 1000 पटीने वाढते. या दिवशी तुम्ही जे काही सत्कर्म कराल, दानधर्म कराल किंवा नवीन सुरुवात कराल, त्याचे फळ अक्षय राहते, म्हणजेच ते कधीही संपत नाही. हा शुभ मुहूर्त कधी आहे, कधी संपणार ते बघूया आपण. तर गुरुपुष्यामृत योगाची तारीख ही 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी आहे. आता या दिवशी पुष्य नक्षत्र जे आहे तर ते सकाळी 7 वाजता चालू होणार आहे आणि नक्षत्राची समाप्ती ही रात्री 3 वाजता होणार आहे. म्हणजेच हा मुहूर्त संपूर्ण दिवसभर असणार आहे. या काळात राहुकाळ वगळता तुम्ही कोणते शुभ संकल्प करू शकता. गुरुपुष्यामृत योगाच्या सुवर्णकाळात खरेदी करणे आणि साधना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. शास्त्रानुसार गुरुपुष्यामृत योगावर केलेली खरेदी अत्यंत शुभ आणि चिरंतन टिकणारी असते. जर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींना प्राधान्य द्या. या महासंयोगाच्या दिवशी घरात सुख समृद्धी येण्यासाठी काही उपाय करू शकता. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा, पिवळे वस्त्र परिधान करा, देवाऱ्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला केसर आणि दुधाचा अभिषेक करा. त्यांना पिवळी फुले आणि पिवळी मिठाई म्हणजेच बुंदीचे लाडू अर्पण करा. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. अधिक मासात या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटांचा नाश होतो. संध्याकाळी घरातील तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि तुळशीला प्रदक्षिणा घाला. अधिक मासात दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 21 मे रोजी गरजू लोकांना पिवळे धान्य, ज्यामध्ये चण्याची डाळ, केळी किंवा पिवळे वस्त्र दान करा. तुमच्या क्षमतेनुसार केलेले दान तुमच्या 7 पिढ्यांना पुण्य देऊन जाईल. या दिवशी सोने चांदीची खरेदी करणे लक्ष्मीला आमंत्रित करण्यासारखे आहे. जर सोने खरेदी करणे शक्य नसेल तर चांदीचे छोटे नाणे किंवा चांदीची वस्तू खरेदी करू शकता. बघा, जर बजेट नसेल तर काळजी करू नका. या दिवशी केवळ 5 किंवा 10 रुपयांचे अख्खे धने आणि हळकुंड खरेदी करून घरी आणा. ते देवाऱ्यात ठेवा. यामुळे घरामध्ये कधीही पैशांची कमतरता भासत नाही. अधिक मासाचे निमित्त असल्याने भगवान विष्णूंच्या पूजेसाठी पितळेचे दिवे, भांडी किंवा भगवद्गीता यासारखे धार्मिक ग्रंथ खरेदी करणे अत्यंत उत्तम मानले जाते. या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण घरी आपल्याला ही एक वस्तू घेऊन यायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे, तर या दिवशी आपल्याला 11 कवड्या, ज्या पिवळ्या कवड्या असतात बघा, तर त्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत. सोने चांदीचे भाव बघता आपल्याला ते सोने खरेदी करणं इतकं शक्य होत नाही, पण सोन्यापेक्षाही मौल्यवान ह्या काही वस्तू आहेत ज्या आपण घरामध्ये आणू शकतो. त्यामध्ये धने असतात, हळकुंड असतात, झाडू असतो. ही जी लक्ष्मीकारक प्रतीक असणारे वस्तू आहेत ना, तर त्यासुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात. आता आपल्याला यासोबतच घरामध्ये काही प्रभावी असे उपाय देखील करायचे असतात. या दिवशी केलेल्या उपायांचं, केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला अत्यंत जास्त प्रमाणात मिळत असतं. कारण हा जो दुर्मिळ संयोग जुळून येत आहे, जो शतकांमध्ये एकदाच येतो, गुरुवार, गुरुपुष्यामृत योग आणि त्यातच अधिक मास, जेव्हा हे तिन्ही शुभयोग एकाच दिवशी येतात तेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड वर्षाव होत असतो.
तर या दिवशी आपल्याला काहीतरी उपाय जे आहेत तर ते नक्कीच करायचे असतात, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व जे काही संकटे, दुःख आहे तर ते सर्व दूर होतील. या दिवशी तुम्हाला सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील, घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल, अखंड लक्ष्मी प्राप्त होईल, घरामध्ये सर्व दुःख, दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होताना तुम्हाला दिसून येईल, सर्व संकटांचा नाश होईल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या झाडं झुडपांमध्ये दैवी शक्ती असतात. ह्या दैवी शक्तींचा फायदा आपल्याला असा होतो की आपल्या घरामध्ये असणारे जे काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात. आणि या पवित्र योगांवरती ज्यावेळेस आपण काही उपाय करतो, काही सेवा करतो, त्यावेळेस त्याचं फळ जे आहे तर ते खूप लवकर आपल्याला मिळत असतं. तर उद्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. अंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये हळद टाकायची, थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे, एक पिवळं फूल टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या झाडाजवळ जायचं आहे, तिथे हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्या झाडाच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि झाडाला नमस्कार करून भगवान विष्णूंना तुमची जी काही अडचण असेल, मग ती पैशांच्या संदर्भात, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, कर्जमुक्ती संदर्भात किंवा तुमच्या मुलांची प्रगती थांबलेली आहे, घराची प्रगती कुठे थांबलेली आहे आणि तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरी त्या कष्टाचं, मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल, तर ती अडचण तुम्हाला तिथे भगवान विष्णूंना सांगायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा निवास असतो. त्यानंतर तुम्हाला हे पान घेऊन आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे. स्वच्छ धुतले का पानावरती आपल्याला श्रीम हा शब्द जो आहे तर तो लिहायचा आहे. आता श्रीम ऐवजी तुम्ही ओम जरी लिहिला किंवा ओम विष्णवे जरी लिहिलं तरीही चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे आहे हळदीच्या साहाय्याने किंवा कुंकवाच्या साहाय्याने ते शब्द जे आहे तर ते लिहायचे आहे. त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं. देवघरासमोर बसून तुम्हाला हे पान हातात घ्यायचं आहे. ओम विष्णवे नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेस जप करायचा. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची की माझी जी काही इच्छा असेल ती पूर्ण करा, तुमची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा माझ्या घरावरती असू दे, अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला हे पान भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. आता पाणी जर आसपास जवळ कुठे नसेल तर मग त्याऐवजी तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी हे पान टाकून दिलं तरीसुद्धा चालेल. असा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. करून बघा, नक्की फायदा होईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत नवीन माहिती. श्री स्वामी समर्थ.